कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पागल आहे का तू? आवर ना लवकर लवकर. आरामात तेल जड आहे. बॅटरी भाई भाई लोक. अरे जन्नत रे जन्नत. काय भारी आहे छकुल्या जीजू. शिवाला आठवणार पण नाही 12 वर्ष तिने बर्थडे साजरा केला नाही ते. अरे काय एक नंबर जागा आहे रे, एक नंबर. एक नंबर बॅटरी, एक नंबर. अरे ए भाई, माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा काहीही करतो. त्यात आज आशु शिवाला उत्तर देणार आहे. ए अरे काही बोलतो का रे हा? अरे आपण फक्त वाढदिवसासाठी जमलोय, आज नाही उत्तर देणार आहे. अरे आज आशु शिवाला इकडेच उत्तर देणार बघ. लागेल ना त्याला. भावांनो, मला नाही वाटत आज आशु शिवाला प्रपोज. बरोबर बोलतोय, आज नाही करणार रे. अरे तुम्ही थांबा रे. अरे माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं तो प्रपोज, तो उत्तर देणार आहे आज. तू कोण आहे तू? अरे हा? बॅटरी जिजूंच्या चेहऱ्यावर दिसतं, त्यांना काय सांगायचंय. मग तेच. अरे 25 गिफ्ट कोण दिल रे उगाच कोणाला? हे बघा आता बडबडत राहू नका. ज्या कामासाठी आलोय ते काम करूया, डेकोरेशन करूया. बरोबर. आपल्याला जास्त वेळ नाहीये. बरोबर. चला चला. शिवाला आणायची जबाबदारी माझ्यावर आहे, तर मी जातो. ओके, काम पूर्ण करा भाई, हे साफ करून ठेवा. हा. आलो. अगं उघड. अरे कोण आहे? शिवा चल तू. बापरे, काय मांजा कशी दिसते? वा काय एक नंबर दिसते तू. तू काय आज ऐकत नाही भाई. वा वा वा. ही जी साडी तुझ्यावर सूट होते ना, कमाल. ही साडी आशूने गिफ्ट दिली आहे. मला आता कळलंय हे 24वे गिफ्ट आहे. नाही, तरी मी मोजतोय 23 गिफ्ट झाले. तिकडे आता होणार ते 25वे गिफ्ट होते. हा. तर हे 24वे ते 25वे आहे. मग मी ते- पण तुला खरंच सांगतो शिवा, तू आशूच्या आयुष्यात आल्यापासून तो एकदम बदललाय. बदललंय म्हणजे काय झालंय? तुला माहित नाही का? नाही. अगं म्हणजे त्याचे पूर्ण रंगच बदलले. फुल रोमॅन्टिक झालाय. आता उदाहरण द्यायचं तर त्याची क्रिएटिव्हिटी फुल टिपेला गेली. आता तुझ्यासाठी जे तिथे गिफ्ट आहे हा ना, तेच. ते काय गिफ्ट आहे मला सांग ना. तुला ऐकायचं हा. आता ऐकायचं. हा म्हणजे मी नाही सांगणार. याला काय अर्थ नाही यार मांजा. तू सांगितलं पाहिजे रे. एवढं काय प्रॉब्लेम आहे हे बघ ना? शिवा, तू किती नखरे कर, पण आशू तिथे गेल्यावर तुझ्या समोर मी सांगणार नाही. पण मी काय म्हणते, मला तू काहीच म्हणू नको. मी तुला सांगतो, मी गाडी घेऊन रेडी आहे. लवकर ये. आशू तिकडे वाट बघतो. तो हे- ऐक ना बाप, मांजा ऐक ना मांजा. अरे यार. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आशू दिव्या, तू इथे का आलीयस? सॉरी आशू, मी इथे यायला नको होतं, पण माझं एक काम आहे जे फक्त तू करू शकतो. ऐक ना, माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे आज. त्यात मला तुझी कुठलीही कामं करायची नाहीत. इनफॅक्ट मी तुझं काम का करू? आशू खरंच सॉरी, यापुढे माझा त्रास नाही होणार तुम्हाला. हे शेवटचं काम. ही चिठ्ठी शिवाला देशील प्लीज? माझा काय संबंध आणि मी का देऊ आत्ता? ही आत्ताच द्यावी लागेल, नाहीतर उशीर होईल आशू. प्लीज प्लीज. थँक्यू. दिव्याचा काही नेम नाही. या चिठ्ठीत काय लिहिलं असेल कोणाच ठाऊक. एकदा वाचून बघू का? नाही, उगाच शिवाचा एवढा चांगला मूड आहे, आजचा दिवस एवढा आनंदाचा आहे, या चिठ्ठीमुळे तिचा मूड नको जायला. वाचून बघतो.
प्रिय शिवा, तुला आजपर्यंत अशी कधी चिठ्ठी लिहिली नाही, कधी मनातलं बोलून दाखवलं नाही, पण आज शेवटचं बोलायचंय मला. तुला हवं तसं आयुष्य मिळालंय आणि तुला ते जगता येतंय ह्याचा मला मनापासून आनंद होतोय. तुला सगळं मिळालंय, हवं तसं घर, आशूसारखा नवरा, छान आनंदी फॅमिली, सगळं चांगलं चाललंय आणि चालू दे. तुझ्याबद्दल मी काही वाईट विचार करणार नाही, पण एक सांगेन की माझ्या आयुष्याची माती झाली आणि मला आता हे सहन होत नाहीये, त्यामुळे मी हे जग सोडून चाललीये. तुझी लाडकी बहीण दिव्या. दिव्या, दिव्या थांब. ओके हा मांजा काय लाटांचा आवाज येतोय. तुला आला? हो मग वाळू का नाही लागत आहे पायाला? नाही काय काय आहे, आशूला पाण्याची भीती वाटते म्हणून आपण लाटांपासून थोडं लांब आहोत, पण आशू तुझ्या खूप जवळ आहे. हा तू ऐक ना माझं, थांब ना इथे. नाही शिवा, आशू येणार. हा पण आशू येईपर्यंत ही डोळ्यावरची पट्टी काढायची नाही. मला माझी जबाबदारी संपली, तुला इथे आणायची जबाबदारी माझी होती. आता मी चाललो, तुझ्या हात इथे ठेव, तुम्हाला प्रायव्हसी द्यायची. मजा करा. माझ्या ऐक ना, माझ्या ऐकून घे. ऐकायचं नाही. चल. आशू सोड, अरे तू का आलायस इथे? मारू द्यायचं होतंस मला. हे काय? तू ही चिठ्ठी वाचलीस? आशू, ही तुझ्यासाठी नव्हती, ही शिवासाठी होती. ती तू दिलीस ना मला, पण शिवासाठी होती आणि तू मुद्दाच नाहीये. काय लिहिलंय याच्यात? आशू, मी आज जोडते, मला नको विचारूस हे सगळं. मला तुला काहीच सांगता येणार नाही. असं कसं? हे बघ, आजवर मी तुला काहीच सांगितलं नाही, पण यापुढे मला माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे नवीनच आहे. असं काय झालंय तुला की तू तिकडे चालली होतीस? मी नाही सांगू शकत आशू तुला. तू भोळा आहेस रे, तुला खूप त्रास होईल. एक मिनिट प्लीज, माझ्यावर नको घेऊस. काय झालंय मला सांग. आशू, तू प्लीज मला फोर्स नको करूस. दिव्या, मला सांग. मी नाही सांगू शकत अरे तुला. जर तुला हे सगळं कळलं ना, तुला खूप त्रास. अगं मग तू चिठ्ठी का दिलीस मला? शिवाला का नाही दिलीस डायरेक्ट जाऊन? माझ्याकडे आलीस ना चिठ्ठी द्यायला. आता सांग, मला जाणून घ्यायचंय सगळं. मला सांग. काय करू आशू, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय रे. असं काय अन्याय झालाय का तुझ्यावरती? तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय? मला सांग, हे काय आहे? दिव्या, बोल. तुला ऐकायचंय? हो. ठीक आहे, मग ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.